महाराष्ट्र. आज आपण पाहिलं नालासोपारामध्ये प्रत्येक शिवसैनिक हा कवून उतरलेला आहे. प्रत्येक दिवशी पाहिलं आहे की आज जनआक्रोश आंदोलन करण्याची का वेळ आलेली आहे. या जुमली सरकारने आतापर्यंत दिलेली आश्वासनं पूर्ण केली आहेत का? आपल्याबरोबर जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार. साहेब काय सांगाल, जनआक्रोश आंदोलन कशासाठी आज आहे? नमस्कार. आता आपण बॅनर तर बघितलाच असेल. जी पेट्रोलची दरवाढ झालेली आहे, जी डिझेलची दरवाढ झालेली आहे, ही संपूर्ण आपल्या सामान्य लोकांना याचा नुकसान होणार आहे. या संदर्भात आपण याचा विरोध करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. तर हे विरोध प्रदर्शन आपण या ठिकाणी चूल पेटवून करत आहे. कारण आपण बघितलं असेल की गॅसचे दर देखील महाग झाले आणि गॅसचा तुटवडा तर इतका आहे की तुम्ही बोलू नका. तर या सर्वाच्या विरोधासाठी आपण हे आंदोलन केलेलं आहे. ज्या वेळेला विकासाच्या गोष्टी केलेल्या आहेत सरकारने, परंतु हा विकास झाला कुठे आहे? हा विकास असा सामान्य माणसांच्या खिशाला लागणारा हा विकास आहे. याच्या विरोधामध्ये आज आपण सर्व शिवसैनिक रस्त्यावरती संपूर्ण महाराष्ट्रभर उतरून प्रदर्शन करत आहोत. सर, आपण 2014च्या अगोदरचे आंदोलन महागाईच्या विरोधात पाहिलं असेल. सर्व लेडीज लोक रस्त्यावरती भाकऱ्या भाजत होत्या. बरोबर. आपण आज महाराष्ट्रातली मराठीत माणसं आणि शिवसेनेच्या पाठी असलेले लोक, आजची जी खंबीर नेतृत्व, हे कुठेतरी कमी पडतं का आंदोलन करण्यासाठी? नाही, कमी पडत नाही आहे. आम्ही त्याच जोमाने आंदोलन करतोय. महाराष्ट्रभर संपूर्ण हे आंदोलन चालू आहे. दुसरी गोष्ट, ज्याप्रमाणे स्मृती इराणी जी सिलेंडर घेऊन संसद भवनामध्ये पोहोचलेले, आज त्या संपूर्णपणे गायब आहेत. फक्त मत आलं, मत मागा पुरता त्यांचा स्टंट होता. मतदान झालं, निवडून आले आणि आता काय परिस्थिती देशाची चालली ही संपूर्ण आपण बघत आहोत. आता महागाई तर चालूच आहे. आता एक तुम्हाला मी सांगू इच्छितो 2 ओळीमध्ये, जनता है महंगाई से परेशान, जनता है महंगाई से परेशान, मोदी जी बांट रहे मेलोडी हर जहा. त्यांची मजा चालू आहे संपूर्ण ठिकाणी. पण आता सामान्य माणसांनी करायचं काय? सामान्य माणसाच्या खिशाला काय होतं आहे हे सामान्य माणसालाच माहिती आहे. आणि त्याचा हा जनआक्रोश मोर्चा आम्ही या ठिकाणी काढलेला आहे. हा जनआक्रोश मोर्चा कुठपर्यंत आपण नेणार आहात आणि पुढची रूपरेषा या आंदोलनाची काय आहे? हा जनआक्रोश आपला जो मोर्चा आहे हा या ठिकाणपासून पंचमुखी हनुमान मंदिरपर्यंत जाणार आहे. तिथे आपण चुलीवरती जेवण करणार आहोत. आणि हा जो आहे आक्रोश मोर्चा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दर दिवशी असं चालू राहणार आहे शिवसेनेच्या माध्यमातून. याचं आमचं एकच उद्दिष्ट आहे, जे आपण चूक केलेली आहे, जे या जुमल्याला आपण फसलेलो आहे, ही चूक पुन्हा आपल्याला सुधारायची आहे. आणि या जुमल्याला आपल्याला परत फसायचं नाही आहे. आपल्याला परत जी आहे, जी महागाई कमी करण्यासाठी जे योग्य सरकार आहे त्याला आपल्याला मतदान करायचं आहे. हे या मागचं मेन आमचं उद्दिष्ट आहे. ओके, तुम्ही बोलणार सर? कसं आहे, आज तुम्ही जर बोलता की पेट्रोल गाड्या चालवू नका, तर मोदीजी कशातून फिरतात? आज गाडीमध्ये फिरायचं तर पेट्रोल टाकून फिरलं पाहिजे. आज युवक एक